पाचपुरी मंडळातील धारासूर सर्कलमध्ये 17, 18, 19 या 3 दिवसात अतिवृष्टी झाला असल्यामुळे शासन तलावामध्ये अतिवृष्टी झाली नाही म्हणतात, पण सततच्या पावसामुळे धारासूर परिसरात सावंगी, गौडगाव, चिंचाकळी, खिळी या गावातील सततच्या पावसामुळे कापूस, सोयाबीन, तूर हे पावसामुळे बरेचसं काही नुकसान झालेलं आहे. तरी आम्ही आज 5-6 गावच्या सर्व सरपंच गावकरी मंडळींनी माननीय तहसीलदार मॅडम यांना एक निवेदन देऊन तात्काळ पंचनामा करण्यासाठी आम्ही विनंती केली. तहसीलदार मॅडमांनी आम्ही साहेबांकडे निवेदन देऊ आदेश देण्याचा करू असे मागच्या 4 दिवसापासून महात्पुरी महसूल मंडळातील धारासूर जिल्हा परिषद मोठ्या गावात त्या शिवारात मोठ्या प्रमाणात पाऊस होतोय. काही ठिकाणी तर पोहण्यासारखं पाणी साचलं. शेतातल्या पिकांचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. आज शेतात गेला असता असं लक्षात आलं की कापूस सुद्धा ओळंबून जात आहे. पण तांत्रिकदृष्ट्या प्रशासन म्हणतंय की 65 दिवसापेक्षा जास्त पाऊस न झाल्यामुळे आम्ही त्याला अतिवृष्टी म्हणणार नाही. पण वास्तवात नुकसान मोठ्या प्रमाणात झाले. सततच्या पावसाच्या हेळखाली तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना पुढच्या काळात मदत देण्याची तयारी प्रशासनाने करावी, यासाठी आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं. माननीय तहसीलदारांना निवेदन दिलं. तहसीलदार मॅडम म्हटल्या की मी तो प्रयत्न करते, पण आपण जिल्हाधिकारी यांच्यासुद्धा बोलावं. आम्ही तो पण पाठपुरावा करणार आहोत आणि प्रशासनाने लवकरात पंचनामे करून पुढच्या काळात शेतकऱ्यांना मदत द्यावी यासाठी सतत पाठपुरावा करू. धन्यवाद.